हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. गृहीत न धरता ते प्रामाणिकपणे मांडून समाजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल ही खऱ्या अर्थाने भावना, तळमळ आणि आपुलकी आपल्या सर्व पत्रकारांमध्ये आहे. त्यामुळंच समाजाचे प्रश्न शासन स्तरावरती आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच असतील यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. जर हा उठाव झालाच नाही तर प्रश्न पुढे उपस्थित होणार नाही आणि त्या प्रश्नांचं देखील निवारण होणार नाही. तर प्रश्न मांडणं हे कधीही योग्य आहे, त्याला कधीही गैर म्हणता येणार नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो, जेणेकरून मावळ बदलते हे बदलण्यामागं आपली देखील दूरदृष्टी फार महत्त्वाची आहे की आपण देखील अनेक प्रश्न आमदारांच्या नजरेत आणून देतात की नाही, हा प्रश्न, या पुलाचा प्रश्न एवढ्या वर्षापासून पेंडिंग आहे, हा जर सोडवला तर दळणवळण कसं सोयीस्कर होईल, इकॉनॉमिकल कसा फायदा होईल, इंडस्ट्री कशी येईल, टुरिझम कसा येईल, याच्यावरती आमदारांचा सातत्यपूर्वक प्रयत्न असतो. त्याच्यात आपल्याशी देखील सगळ्यांशी संवाद चालू असतो आणि काही प्रश्नांच्या बाबतीत आपण देखील जाहीरपणे मांडता. आज सकाळीच मी ढोलेवाडीची धनगर वस्तीची बातमी वाचली आणि मी फोन केला की नक्की काय प्रश्न, तो 80 वर्ष आले, तिथला प्रश्न मार्गी लागला नाही. मग ग्रामपंचायत सरपंचांना फोन केला की बाबा या बाबतीत तुम्ही ठराव द्या, ग्रामसभेचा निधी उपलब्ध करून द्यायचा आहे, तहसीलदार साहेबांकडनं त्या रस्ता खुला करून घ्यायचा आहे, कोणी बळकवला आहे, पण शेतकऱ्याची अडवणूक झाली नाही पाहिजे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर त्यांनी देखील त्वरित कारवाई करून ग्रामसभेचा ठराव दिला. असे अनेक प्रश्न असतात की जे कदाचित फोनवरती देखील सुटतात आणि काही प्रश्न हे शासन स्तरावरती मांडावे लागतात, त्याच्यासाठी वारंवार फॉलोअप घ्यावा लागतो. तो आमदार म्हणून सुनंदा शेळके पाठपुरावा करायला कधी कुठली कटकसर ठेवत नाही, प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात जनतेचे प्रश्न मार्गी लावत असताना. हे राजकीय व्यासपीठ नाहीये. सांगायचं तात्पर्य एवढं होतं की ह्या प्रश्न मांडत असताना प्रामुख्याने पत्रकारांना काही समस्या आहेत. आज प्रत्येकजण स्वतःचा जीव मुठीत धरून, ऊन असू, वारा असू, पाऊस असू, मावळ तालुक्यात जवळजवळ साधारणतः वडगावपासून बघितलं तर 40 किलोमीटर या साईडला आहे अंदरमावळ साईडला आणि 40 किलोमीटर पवन मावळच्या साईडला आहे आणि जवळपास 25 किलोमीटर इकडनं खंडाळा आहे आणि 25 किलोमीटर इकडनं निगडी आहे. असा विखुरलेला मोठा भौगोलिक परिसर असल्यामुळं या प्रत्येक भागामध्ये अनेक पत्रकारांना स्वतःच्या टू व्हीलरवरती त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. पाऊस असतो, पण लोकांची समस्या महत्त्वाची असते. तळेगाव चाकण रस्त्याचा उल्लेख केला मग अशा आपण अनेक समस्या ज्या आहेत की ज्या आत्ता पूर्णत्वास जातात, पण ह्या मांडाव्या लागतात, त्या आपल्या माध्यमातून मांडल्या जातात आणि शासन देखील त्याचा विचार करतं की बाबा खरंच 40 वर्ष, 50 वर्ष, 80 वर्ष काही समस्या सोडवायला नाही गेल्या पाहिजे, ह्याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. लोकप्रतिनिधींची मागणी योग्य आहे, त्यामुळे तुमच्या पाठबळावरती अनेक प्रश्न देखील आमदारांना मार्गी लावायला सोपे होतात. पण आज हे लावत असताना तुमच्या जीवाचा विचार, तुमच्या मागे कुटुंबाचा विचार हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं कुटुंबातील एक सदस्य म्हणून कुठली तरी जबाबदारी आज तुमच्या माध्यमातून आमदारांना काम करण्याची संधी मिळाली. त्या जबाबदारीचं भान म्हणून या इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून छोटासा विमा पहिल्या वर्षी आम्ही सुरुवात करतोय. पुढच्या वर्षी देखील आणि पुढील अनेक वर्ष देखील हा विमा आमदार सुनील शेळके यांच्या वतीने मोफत आहे. आपण ॲक्सिडेंटल विमा घेतला, मेडिकल विम्याबाबत तुम्ही बोलला होता की आम्हाला मेडिकल विम्याची देखील आवश्यकता आहे. तात्पुरता स्वरूपामध्ये तुम्ही सांगितलं बाबा मी कामशेत या भागातून काही हॉस्पिटलकडनं फॅसिलिटीज मिळवतोय. आज आमदार सुनंदा शेळके युवा मंच किंवा आमदार सुनंदा शेळके यांच्या वतीने मी आपल्याला सांगतो, पत्रकार बांधवातील कुठल्याही व्यक्तीला तुमचा मेडिकल विमा उत्तरोजपर्यंत जरी अवधी लागला, जेवढे मावळ तालुक्यातील गव्हर्नमेंट प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, जेवढे डायग्नोस्टिक सेंटर असतील, जेवढ्या लॅब असतील, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला 30% 50% सवलती आमच्या ऑफिसकडनं मिळवल्या जातील.
त्याच्यामध्ये कोणाच्या बिलाची जरी ॲडमिशन झाल्यानंतर बिलाची अडचण असेल त्यात देखील तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाईल. आणि पुढील काळात आपला मेडिकल विमा देखील निश्चितपणे आपण अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारता सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेत आहे. सचिनचा नामोल्लेख केला, बरोबर, गिरमे सरांचा उल्लेख झाला, सगळ्यांचाच उल्लेख झाला, विवेकदादाचा झाला, सगळ्यांचा झाला, मामाचा झाला. तर माझं सगळ्यांचं म्हणणं किंवा त्याचंही देखील आपण एक व्यवस्थित पॅकेज तयार करा. त्याच्यात देखील आमची एक नैतिक जबाबदारी म्हणून 100% अण्णा आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून हातभार लावतील. इन्शुरन्स कंपनीला माझं सांगणं आहे, फक्त एवढंच विनंती आहे, मावळ तालुक्यामध्ये अनेक इंडस्ट्री येतात, त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आम्ही CSR माध्यमातून काही शाळा डेव्हलप करतोय, काही लोकांना उद्योजक करण्यासाठी सहकार्य कसं करता येईल याच्याकडे देखील प्रयत्न करतोय. तळेगावमध्ये सिंडिकेट बँक आहे, अनेक वर्ष ते सिंडिकेट बँक स्वतःचा CSR फंड त्या ठिकाणी युटिलाइज करतं, IDBI करते, SBI करताना मी पाहिले जवळून. तर तसं तुमच्याकडनं आमची एक मागणी राहील, आम्ही तुम्हाला ॲक्सिडेंटल विमा दिला जाईल, मेडिकल विमा पण तुमच्याकडे उतरू, पण तुमच्याकडनं CSRला आमच्या पत्रकारांनी समजा काही समस्या मांडल्या तर CSR माध्यमातून आमच्या मावळ तालुक्याला हातभार तुम्ही लावावा, एवढी तुम्हाला मागणी राहील. माफक आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात, सत्कार केलात. या सत्कारासाठी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्याचे आमदार सुनंदा शेळके उपस्थित राहणार होते, काही कारणास्तव ते आले नाही. त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपल्याला सगळ्यांना किरण भाऊ जोशींचं मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे, त्याबद्दल मी भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत आपलं व्यक्त करा. धन्यवाद.